नहीं जी कौन सा नशा करता है यार मेरा हर एक से वफा करता है पता नहीं जी कौन सा नशा करता है। जय शिवराज, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही, तर त्याचं कारण असं आहे भावांनो की माझी तब्येत बरोबर नव्हती, मी आजारी होतो, त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नव्हता। तर पण आता इथनं पुढे रेग्युलर व्हिडिओ येत जाईल, तर व्हिडिओला सपोर्ट करा, ठीक आहे। आणि आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला, असं तुम्हाला ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइन मास्टर। ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देईल ते सर्व काही तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल देत असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो, आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, आणि टेलिग्रामचं नाव तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। तुम्ही डायरेक्टली सर्च करून पण जॉईन होऊ शकता किंवा डिस्क्रिप्शनमधून जाऊन पण जॉईन होऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे इंस्टाग्रामची, त्याला जाऊन तुम्ही फॉलो करू शकता। त्यावरती डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर सिम्पली तुम्ही मेसेज पण करून विचारू शकता किंवा माझ्याशी बोलू शकता। आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा, आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की तुमचा भाऊ तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजची एडिटिंग सुरू करूया। ओके, तर गाईज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता प्लसचा आयकॉन दिसत असेल, यावरती क्लिक करायचं आहे, आणि इथनं आपल्याला 3 नंबरची एक पॉईंट आहे की साईड सिलेक्ट करून घ्यायची। साईड सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही मीडियाचा इंटरफेस समोर येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं बॅकग्राऊंड दिसत असेल तर बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्या नंतर याची जी लेंथ आहे भावांनो आपल्याला 11 ते 12 सेकंदापर्यंत घेऊन टाकायची, ठीक आहे। 12 सेकंदापर्यंत घेऊन टाकू सिम्पली। त्यानंतर करायचं काय, बॅकग्राऊंडचा एक नंबर लिहायचा व्हिडिओच्या, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल। ती PNG तुम्हाला आता इथं यूज करून घ्यायची, ठीक आहे। तर सिम्पली मी ती PNG यूज करून घेत आहे। बघू शकता ही वाली PNG आहे, हिला अशा प्रकारे झूम करायचं आहे, बघू शकता, आणि हिची जी लेंथ आहे इथल्यावर घेऊन टाकायची। त्यानंतर करायचं काय, इथं बघू शकता तुम्हाला बॅकग्राऊंडच्या लास्टला यायचं आहे, आणि वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, यावरती क्लिक करून तुम्हाला इथनं एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता हावाला इमेज, तुम्हाला हाच इमेज हवा असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। बघू शकता अशा प्रकारे याला झूम करून घ्यायचं आहे, ठीक आहे। असं एवढं झूम करून घेऊया, आणि ते तुम्हाला डबल मायनसचा ऑप्शन दिसत असेल, याला ऑन इक्वल करून घ्यायचं, ठीक आहे। त्यानंतर हा फोटो तुम्हाला 27 सेकंदपर्यंत घेऊन टाकायचा, ठीक आहे। इथं तुम्हाला दोन्हीच्या मध्ये एक बॉक्स दिसत असेल, बघू शकता, किंवा तुमच्या काइन मास्टरमध्ये चौकोन पण दिसत असेल, तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक इफेक्ट बघू शकता, हावाला इफेक्ट आहे, हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल, ठीक आहे, ट्रान्सलेट। त्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरवरती जायचं आहे, डाटा ऑन करायचा आहे, आणि हा ट्रान्सलेट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। याच्यावरती क्लिक करायचं आहे, आणि याच्यातून तुम्हाला एक हावाला लावून घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि त्याचा स्पीड तुम्ही 1 पॉईंटवरती ठेवू शकता किंवा असं इतका ठेवू शकता, ठीक आहे। बघू शकता असं एवढाच ठेवा। त्यानंतर करायचं काय, थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे थोडंसं झूम करून घ्यायचं आहे, आणि परफेक्टपणे ॲड झालं का बघून घ्यायचं आहे। बघू शकता थोडंसं झूम केल्याच्या नंतर हा जो बॅकग्राऊंड आहे हा राईट आपल्याला इथल्यावर घेऊन टाकायचा आहे, ठीक आहे। घेतल्याच्या नंतर आता याची साईज छोटी करायची आहे, आता बघू शकता। त्यानंतर करायचं काय, व्हिडिओचा एक नंबर लिहायचा आहे, ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे, आणि सगळ्यात पहिले इथनं आपल्याला एक ऑडिओ ॲड करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तुमचा ऑडिओ ज्या फोल्डरमध्ये असेल तिथनं तुम्हाला ते डाउनलोड करून ॲड करून घ्यावं लागेल, ठीक आहे। तर बघू शकता इथं थोडंसं आपलं जे सॉन्ग आहे जास्त आहे ते इथल्यावर घेऊन टाकायचं आहे। त्यानंतर करायचं काय, इथं यायचं आहे, व्हिडिओचा एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे। कैचीच्या साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे, ठीक आहे, सगळ्यात पहिले। आणि थर्ड नंबरची जी लेंथ आहे हिचावाला तुम्हाला फक्त 1 पॉईंट ठेवायचा आहे, फक्त 1 वरती, ठीक आहे। अशा प्रकारे 0वर गेलं आहे, 1 पॉईंटवरती घ्यायची फक्त, बघू शकता
ते होत नाही. बघू शकता अशा प्रकारे बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला स्क्रीनवरती सोडून टाकायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जाऊन याला फ्रंट टू बिग टू फ्रंट करून घ्यायचं. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर जिथपर्यंत आपला बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंतच हा व्हिडिओ ठेवायचा आहे. इथं कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं, या PNGवरती 3 डॉटवर जायचं आणि याची एक डुप्लिकेट सिलेक्ट करून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आणि एक डुप्लिकेट राईट आपल्याला इथनं पुढं ॲड करायची. बघू शकता राईट इथनं ॲड, याच्यावरती क्लिक करायचं, छोटंसं करायचं, नाही तर राहून द्यायचं असं एवढं. आणि इथं तुम्हाला खाली ॲड करायचं. ठीक आहे, असं इथं. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर करायचं काय, परत आपल्या लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक आणखीन एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता ही वाली ती PNG आहे. काहीची साईडच्या ऑप्शनवर जाऊन फुल टू स्क्रीन करायची, थोडीशी वरती लोटायची. ठीक आहे, थोडीशी. आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर या PNGवरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती यायचं आहे आणि याला बिग टू फ्रंट करायचं आहे, असं पुढं घेऊन टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करून घ्यायचा. तुम्ही सिम्पली इथनं माझा यूट्यूबचा लोगो ॲड करतो आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं मोठं करायचं आहे आणि इथं तुम्हाला याला खाली ॲड करून घ्यायचं आहे परफेक्टपणे. ठीक आहे, बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेलं आहे. आणि याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला थोडंसं हे जे आहे हे इमेजेस थोडेसे छोटे करायचे, जास्त मोठे. ठीक आहे, थोडंसं छोटं करायचं आहे, इथं खाली ॲड करायचे. खाली ॲड केल्याच्यानंतर आपल्याला वरली जी PNG आहे इथं याचं बॅकग्राऊंड पाहिजे आणि हे लोगोचा जो समोरील पार्ट आहे कट करायचा, याच्यामध्ये एक कट लावून घ्यायचा. ठीक आहे, 2 पार्ट करायचे आणि एक पार्ट इथं खाली ॲड करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि इमोजीस थोडेसे इकडे सरकून घ्यायचे मध्यभागी. ठीक आहे, अशा प्रकारे राहून द्यायचे. त्यानंतर बघू शकता हे ओके झालेलं आहे. त्यानंतर करायचं काय, आपल्याला ह्या व्हिडिओच्या इथं यायचं आहे, जिथनं इमेजेस सुरुवात होते तिथं यायचं आहे आणि मीडियावरती जायचं आहे, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत आपल्याला आणखी लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि आणखीन एक व्हिडिओ याच्यामध्ये ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता तो हा वाला व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पण आपल्याला काहीची साईडच्या ऑप्शन जाऊन फुल टू स्क्रीन करायचा, बॅक यायचं आहे आणि इथं येऊन तुम्हाला याला ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि तुम्हाला त्याची जी लाग आहे तुम्हाला व्हाईट हवी असतील, व्हाईटमध्ये हवी असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे आणि ब्लॅकमध्ये हवी असेल तर मल्टिप्लायमध्ये सोडायचे. तर तुम्हाला कशी हवी ते तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, हे लाग जे करतं आहे ते तुम्हाला ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये ठेवायचं ते तुमच्यावरती. ब्लॅकमध्ये ठेवायचं असेल तर तुम्ही याला मल्टिप्लायवरती ठेवू शकता आणि स्क्रीनवरती ठेवायचं असेल तर तुम्हाला व्हाईटमध्ये दिसेल. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, परत आपल्याला इथं यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर आणखीन लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथनं आणखीन तुम्हाला लास्टचा एक व्हिडिओ आणखीन याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. काहीची साईडच्या ऑप्शन करून याला फुल टू स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि याला पण ब्लेंडिंगवरती येऊन याला स्क्रीनवरती सोडून टाकायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर करायचं काय, परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळून जाईल. ती बॉर्डर PNG आता ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली काहीची आपल्याला 1 नंबरला यायचं व्हिडिओच्या आणि इथनं ही बॉर्डर PNG पुऱ्या व्हिडिओवरती ॲड करून घ्यायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि आता जो आहे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. फक्त या बॉर्डर PNGवरती क्लिक करायचं आहे, काहीच्या साईडच्या ऑप्शन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर बघू शकता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. थोडासा प्ले करून दाखवतो. कॉपीराईट येईल त्यामुळे मी म्युझिक बंद केलेलं आहे भावना, पण बघू शकता तुम्ही एकदम परफेक्टपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता एकदम खतरनाक व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, इथं आपल्याला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला ज्या पण साईजमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं असेल त्या साईजमध्ये तुम्ही याला सेव्ह करून घेऊ शकता. इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.